आपलं कार्य कशासाठी करायचं असतं। एका जंगलामध्ये एक साधू महाराज संन्यासी व्यक्ती आपली झोपडी करून राहत होते आणि ते राहत असताना त्यांचा नित्यक्रम होता त्या जंगलाच्या बाहेर जाऊन त्या गावातनं त्या नगरातनं भिक्षा मागायची आणि ती भिक्षा प्राप्त झाल्यानंतर त्या भिक्षेतनं आपला उदरनिर्वाह करायचा। नवे उदरनिर्वाह झाल्यानंतर त्या जंगलामध्ये त्या ठिकाणी ध्यानस्थ व्हायचं आणि भगवंताचं चिंतन करायचं, असा नित्यक्रम होता। एका नगरामध्ये ते भिक्षेसाठी गेल्यानंतर भिक्षा कोणाला मागावी असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्या गावाच्या त्या नगराच्या मुख्य व्यक्तीला जाऊन भिक्षा मागितली। काय केलं? भिक्षा मागितली। भिक्षा मागितल्यानंतर त्या व्यक्तीला अहंकार निर्माण झाला होता की आपण या गावचं भूषण आहोत,